नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेला गळाला लागण्याची शक्यता आहे। नाशिक महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडींची चर्चा रंगलेली आहे। अनेक नगरसेवकांची शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची माहिती आहे। प्रभाग निहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचा आमिष दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांनी फुटीच्या चर्चा फेटाळलेल्या आहेत। ठाकरेंचे सर्व नगरसेवक एकत्र आहेत, कुणीही फुटणार नाही अशी प्रतिक्रिया केशव पोरजे यांनी दिलेली आहे। काही नगरसेवक फुटणार नाहीये। काल आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आमचे जवळजवळ 13 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। सर्व नगरसेवक सोबत आहेत, एकही नगरसेवक फुटणार नाहीये। या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकाकडे कुठं संशयाच्या नजरेने बघू, असं हे त्यांचं प्लॅनिंग आहे। कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही। नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत। ही सत्य नाकारता येणार नाही आणि याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला येईल।